हॅलो. हॅलो. हॅलो, माझं बोलणं ऐकू येतंय सगळ्यांना? हो, येतंय येतंय ऐकू. हा. हो येते. ओके, आपण एक 2 मिनिटच थांबू. आणि तवर मी जरा ही उघडतो. आपल्याला जे वर्गात घ्यायचंय ना ते मी उघडतो. जमला प्रसाद. हा हा. हो हो हो. रुपाली ताई फर्स्ट टाइम आल्यात का आज? रुपाली अपशंकर. हा, मी त्यांच्याशी मगाशी थोडा वेळापूर्वी हा बोललो. बोला. हा राईट राईट ओके. हो हो, पहिल्यांदाच आली आहे. हा हा ओके वेलकम. थँक्यू. माझं शेअर दिसतंय का गेलंय? शेअर गेलं दिसतंय परत. दिसतंय. दिसतंय दिसतंय दिसतंय. दिसतंय हा, दिसतंय. ठीक आहे. आणि आपल्याला काल दिलीपजींनी तिसरा वर्ग सुरू केला होता, तिसरा पाठ. आणि आपण माझ्या मते त्यातली क्रियापद पण घेतली होती. हो, 2-3 अक्षरांची वाक्य पण केली ती. बरोबर आहे. हम्म. हा, आपण हे पण शब्दांची. घेतलं होतं का? मला आठवतंय स्थातिष्ठ. मग झालंय घेऊन ये. बरं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो. माझं नाव प्रसाद गोविंद परांजपे. मी राहतो प्लेनो टेक्सास, अमेरिकेमध्ये. आणि मी दिलीपजींबरोबरच कोविदचा विद्यार्थी आहे, देवल सरांचा. आणि त्यांनी शिकवायची जबाबदारी जशी दिलीपजींना दिली आहे तशीच मला पण दिली आहे. अमेरिकेच्या दृष्टीने हा वर्ग रात्रीचा असल्यामुळे मला तो सोयीचा पडतो. आणि ते मला शिकवणं शक्य होऊ शकतं. म्हणून मी आता तुमचा वर्ग यापुढे जेवढं जमणार आहे तेवढं घेणार आहे. आणि माझ्याबरोबर माझी पत्नी पण असेल काही दिवस, राधिका परांजपे. ती पण सरांचीच विद्यार्थिनी आहे आणि तिच्या सर्व परीक्षा झालेल्या आहेत. म्हणजे कोविडची पण परीक्षा झाली आहे. सरांच्याच कडे ती शिकली आहे. ठीक आहे. उत्तम. ठीक. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा, एक मिनिट. मी फक्त इथे, मला एका बाजूला जरा दिसले लोक तर बरं पडेल. पण मला हे आवाज येतोय आमचा? हो, छान येतोय. हो राजेश, येतोय आवाज. एक धन्यवाद. मिनिट. हे कुठे गेलं? ठीक आहे. दिसतोय माझा डेस्कटॉप? हो हो, हो. दिसतोय दिसतोय. हा, चला. तर आपण परत एक छोटीशी उजळणी करूयात आज. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक शब्द शिकलो होतो जो नवीन होता, किम. किम म्हणजे काय किंवा कोण. मी शक्यतो इथे आपल्यापैकी कोणी हिंदी भाषिक आहेत का? नाही. नाही, बहुतेक सगळे मराठीच बोलणार आहेत. मराठी आहेत. बरं, मराठीच ठीक आहे. आहेत. हो. हा, मग आपण हिंदी आणि इंग्लिश आता थोडं वेळ गाळूयात. ठीक आहे. दुसरा शब्द पुनः. हा, उच्चार पुनः करायचा. ठीक आहे. हा विसर्ग असतो. म्हणजे काय? पुन्हा किंवा मागून. इदानीम म्हणजे आत्ता किंवा ह्या वेळेला. तदानीम
त्यावेळेस किंवा तेव्हा. सत्यम म्हणजे सत्य. आपण जे मराठीमध्ये म्हणतो ना सत्यम, सत्य, ते सत्यम, खरं. खरं, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. दुर्बलः म्हणजे दुर्बळ. ठीक आहे. आता इथे एक लक्षात घ्या, हा विसर्ग आहे आणि दुर्बलः म्हणजे दुर्बळ पुरुष, पुल्लिंगी शब्द आहे हा, लक्षात ठेवा. हम्म. जर का एखादं स्त्रीलिंग असतं तर दुर्बला असं दुर्बल. झालेलं असतं. ठीक आहे. तर ज्या वेळेला विसर्ग येतो ना तेव्हा लक्षात ठेवायचं की हा शब्द पुल्लिंगी असतो. आणि जेव्हा एखादा शब्द त्याला हलंत म्हणतात, म्हणजे पाय मोड्या म ज्याला म्हणतो आपण, त्यावेळेला तो शब्द बहुतांशी, म्हणजे काही अगदी मोजके अपवाद वगळले तर हे शब्द नेहमी नपुसकलिंगी असतात. ठीक आहे. बरोबर. हे अगदी ठोक ढोबळ. तळा समोर डोक्यात ठेवायचे आपल्या. ढोबळ मानाने. हा, ढोबळमानाने, बरोबर आहे. ठीक आहे. उपरी, उपरी म्हणजे उपर. बघा हिंदीमध्ये एकदम त्यांनी तसाच्या तसा शब्द घेतलाय. आणि मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो ना की अरे तो वरच्या मजल्यावर आहे असं आपण बोलतो ना, त्यातला तो हा वर आहे. वर म्हणजे नवरा मुलगा नाही. नाही. हा, ठीक आहे. पुरस्तात, पुरस्तात म्हणजे काय, समोर. कालच दिलीपजींनी तुम्हाला सांगितलं होतं, अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो अव पुरस्तात अधरातात सर्वतो माम पायी पायी समंतात रे. हा, त्यातला तो हा पुरस्तात आहे. हा, म्हणजे हा स्थान दाखवतो. अधस्तात खाली, म्हणजे तुम्ही समजा उंच जागेवर उभा आहात आणि तुम्हाला जर का खाली रस्त्यावर कोणीतरी उभा आहे तर तुम्ही म्हणाल की अधस्तात एक हा पुरुष हा असती, म्हणजे थोडक्यात काय, खाली एक पुरुष आहे म्हणजे उभा आहे. ठीक आहे. सूर्य. आता याच्यात लक्षात घ्या, सु मधला सु हा दुसरा आहे, वेलांटी. हा, आपण ही बऱ्याच वेळेला मराठी जर का लिहायची सवय गेलेली असते तर आपण सु पहिला काढतो बघा. हा, पण हे नीट लक्षात ठेवायचं. आणि हा पुल्लिंगी शब्द आहे परत. ठीक आहे. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ. आता इथे आपण काही क्रियापद बघतोय. रक्ष, रक्ष म्हणजे काय, रक्षण कर. आता तुम्ही हे जे सगळे क्रियापद शिकताय ही खरी आज्ञार्थी क्रियापद आहेत, त्याची आज्ञार्थी रूप आहेत. म्हणजे इथे कोणीतरी तुम्ही कोणाला तरी ऑर्डर देताय. तू धाव, तू बोल, तू घेऊन जा, तू नाच, तू चाल, तू थांब किंवा तू उभा राहा. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आपण आज्ञा देतोय खरी. त्यामुळे आपण सगळ्यात, आणि आपल्याला लहानपणी आपल्या आईनी पण असं शिकवलं होतं बघा, कमळ नमन कर, सुशील लाडू खा, अशी आपण छोटी छोटी वाक्य शिकलो बघा आईकडनं. ही सगळी आज्ञार्थी वाक्य आपल्याला आईने आपल्याला शिकवली होती आणि आताही आपण तसंच शिकतोय. फक्त या ठिकाणी आपली आई नसून आता आपले वर्गातले शिक्षक आणि आपले देवल गुरुजी आहेत आणि ते आपल्याला संस्कृत मध्ये शिकवतात. ठीक आहे. पण आपण आज्ञार्थी सगळे शिकतो. आ अधिक नि आनय, बघा, नय आनय, ने आणि आण. नि म्हणजे ने, आनय म्हणजे आण. नी वरून ने लक्षात ठेवायचं, आणि म्हणजे आण लक्षात ठेवायचं. नृत, नृत्य, हे नृत्य हे आज्ञार्थी क्रियापदाचं रूप झालं. नृत्य या धातूचं, आता याला धातू म्हणतात, म्हणजे मूळ धातू. हा जो धातू असतो ना तो आपल्या जसं आपल्या लोखंड हा एक धातू आहे, बरोबर आहे. त्या धातूपासून आपण अनेक गोष्टी बनवू शकतो, तसं त्याला धातू म्हणतात. म्हणजे हा मूळ शब्द आहे आणि याच्यामधनं अनेक क्रियापदांची रूप बनतील, काही शब्द बनतील, काही विशेषण बनतील, अनेक गोष्टी बनतात, पण मूळ धातू. तुमच्यापैकी कोणी केमिस्ट्री शिकलेले आहेत का वर्गात? हो, निदान केमिस्ट्री 8वी. असतेच ना, सायन्सला केमिस्ट्री असतेच. हा, पण सगळेच जण सायन्सला नसतील म्हणून मी विचारतो. छान. बरोबर आहे. तर केमिस्ट्रीमध्ये पिरियॉडिक टेबल्स मध्ये आपल्याला एलिमेंट्स होती बघा. हो हो. हा, तर ही आहेत ना, ही ती एलिमेंट्स आहेत असं लक्षात घ्या.
आणि त्या एलिमेंट पासून आपले मॉलिक्यूल बनतील, मॉलिक्युल्स पासून कंपाऊंड बनतील आणि काय काय वेगवेगळे प्रकार अलॉईज बनतील. ज्यांनी म्हणजे थोडंफार केमिस्ट्रीचा अभ्यास केला असेल, कॉलेज शाळेमध्ये शिकले हो असतील, त्यांना हो हे हो जास्त रिलेट करता येईल. ठीक आहे. चल म्हणजे मग काय आता चाल. हा बोला. हॅलो हॅलो आता एखादं एक्झाम्पल सांगू शकता का? जसं नृत्य हा धातू आहे तर याचं काय आ- काय बनू आ- शकतं? आता बघा ना, नृत्य या शब्दावरूनच नृत्यांगना, नृत आणि अंगना हे दोन शब्द एकत्र करून नृत्यांगना हा सामासिक शब्द बनला. म्हणजे हम्म हम्म नाचणारी बाई. हम्म राईट. ओके नर्तक, हा, ठीक आहे नृतक बरोबर. बरोबर आहे. नृतक, नर्तिका, नर्तिका आणि त्याचे अपभ्रंश होत जातात पुढे पुढे. हम्म हम्म पण ओके मूळ धातू आणि मूळ जो एलिमेंट असतो त्याच्या प्रॉपर्टीज तशाच तुम्हाला दिसतात बऱ्याच वेळेला त्या शब्दात. ओके ठीक आहे. पुढचं आपण बघूया आता. स्था आणि दृश हे जरा दोन वेगळे धातू आहेत की जे थोडे लक्षात ठेवायला अवघड जाणार आहेत तुम्हाला सुरुवातीला. स्था म्हणजे तिष्ठ, म्हणजे काय, थांब किंवा उभा राहा. ते पाठ करताना देखील आपण असंच करायचं, स्था तिष्ठ म्हणजे थांब. दृश पश्य म्हणजे पहा. असं जर का थोडं तुम्ही पाठांतर केलं ना तर ते तुम्हाला जास्त सोपं जाईल पुढे लक्षात ठेवायला. ठीक आहे. आपण आता पुढच्या यायला जाऊ. मला माझा वेग खूप जास्त वाटतोय का तुम्हाला? नाही 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 हा आम्ही नाही नाही सांगू नाही शकतो नाही, तुम्हाला. अजिबात नाही, हा अजिबात नाही. आपला वेग असाच ठेवायचा आहे आपल्याला की वर्गातल्या आलंय. सगळ्यात कच्चा हो. विद्यार्थी असेल त्याला देखील ते कळलं पाहिजे आणि मगच आपण पुढे जायचं आहे. वर्ग हा नेहमी कच्च्या विद्यार्थ्याबरोबरच जाणार आहे. आम्ही ठीक आहे. कच्चेच आहोत सर सगळे. आपण सगळेच सगळे कच्चे असतो म्हणूनच सगळे आपण कच्चे आहोत. हा मग अनभिज्ञ आहेत. आणि आपल्याला हे कळणं की आपण कच्चे आहोत ही सगळ्यात पहिली पायरी असते शिक्षणाची. बरोबर. आणि ती तुम्ही गाठताय बरोबर. तुम्हाला ते कळलेलं आहे की आपल्याला काय येत नाही हे माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. पुढचं बघूयात आपण. दिलीपजी तुम्ही पण मध्ये काही बोलायचं असेल तर जरूर सूचना द्या बरं का. हो हो, नक्की नक्की, मी हा आहे. म्हणजे कारण की कधी कधी वेग वाढला तर किंवा नाही नाही माझ्यात नाही काही चुका होऊ शकतात शिकवताना की त्या नाही नाही, काय मी आहे. हो, मी आहे. दुसऱ्यांनी दुरुस्त करायलाच हव्यात. अगदी ठीक आहे. अगदी, नो प्रॉब्लेम, हा इंटरफेअर. चला पहिलं वाक्य. हे काल आपण केलं होतं का? नाही 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 नव्हतं केलं. नाही बरं ठीक नाही आहे. नाही केलेलं. बरं मग आता आपण एक काम करूयात. आपण एकाड एक सगळ्यांनी घ्यायचंय आणि कुठल्याही क्रमाने जा पण आपलं एकाने एक वाक्य करताना इतरांनी शांतपणे फक्त ऐकायचंय, बोलायचं नाहीये. जरी ती व्यक्ती चुकली तरी त्याला चुकू देत, त्याला चूक दुरुस्त करण्यासाठी आपण वाव द्यायचा आहे. ठीक आहे. घ्या, कोणी घ्या पहिल्यांदा. कोण जात आहे? छायाताई कवडे जात आहेत का पहिल्या? छायाताई माधवी आहे ना पहिली. तुम्हाला काही क्रम दिला होता का दिलीप सरांनी पूर्वी की याच क्रमाने जायचंय नाही वगैरे असं? नाही. क्रम असं नाही, नाही नाही स्क्रीनवर दिसायचं ना ते तसं नाही. उजवीकडे, त्यावरून द्यायचो मी. हा. हा तर मला दिसतंय छायाताई कवडे पहिल्या दिसतायत मला. हा नमस्कार. छायाताई तुम्ही जरा थोड्याशा ओरडून जरी बोललात तरी चालेल, म्हणजे तुमचा आवाज येईल. हा माझ्यावर ओरडा, खुशाल ओरडा तुम्ही. आम्हाला ऐकू नाही येणार पण. हा बोला बोला छायाताई. छायाताई अरे बर ठीक आहे. छायाताईंना काहीतरी बोलण्यामध्ये त्यांचा अडचण येते. आवाज येत नाही क्लिअर त्यांचा. हा बोला बोला. हेडफोन खराब असेल. माझा पण हम्म. पहिल्या दिवशी असंच होतं. बर ठीक आहे ठीक आहे. लताताई आहेत का? हो हो आहे. हा तुम्ही पहिलं वाक्य वाचा. दुर्बलम रक्ष, हा दुर्बलांचे रक्षण कर, हा दुर्बल की रक्षा कर, प्रोटेक्ट द वीक. मराठीत फक्त वाचलं तरी चालेल, बर हिंदीमध्ये बर वाचायची काही गरज नाही आपल्याला, कारण की आपण सगळे मराठी भाषिक आहोत. बर. इदानीं पुढचं माधाव. एक माणूस दोन घेणार आहे का वाक्य, का आपण पुढच्याला द्यायचं?
दोन घेत होतो. ठीक आहे, घ्या मग. इदानीम माधाव, आता धावू नको. बरोबर. पुढचं आता नंतर आहेत माधवी धसेताई. सत्यम वद, खरे बोल. हं, यानम तत्र नय, गाडी तेथे ने. बरोबर आहे. यानम म्हणजे लक्षात ठेवा बरं का, गाडी. आपण हा, ज्याला मोटर कार गाडी, हो. म्हणतो ना, ती गाडी. हा हा, बरोबर. आता इथे यानमचं अनुस्वार दिलाय, इथं पाय नाही मोडलेला. हा हा, तर त्याचा काल दिलीपजींनी ओझरता उल्लेख केला होता बघा, की वाक्याच्या मध्ये जेव्हा एखादा शब्द येतो आणि तो हम्म. जर जेव्हा हलंत असतो तेव्हा त्याचा वर अनुस्वार वापरायचा असतो. अनुस्वार वापरायचा, आता हा बरोबर. जर का यानम हा शब्द वाक्याच्या शेवटी आला असताना, तर तो जो नमचा जो आपण अनुस्वार दिलाय त्याऐवजी पाय मोड्या म पाय मोडला लिहिला असता. असता, की ज्याला बरोबर. हलंत म म्हणतात, तो लिहिला असता. किंवा एक तिसरा पण नियम आहे, जर का एखादा पाय मोडलेला शब्द असेल आणि त्याच्या पुढे जर का स्वर येणार असेल, म्हणजे अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम ह्यापैकी काही येणार असेल, राईट, स्वर आहेत हे सगळे, करेक्ट. तर त्यावेळेला देखील पायमोड्या मचा पायमोड्या मच राहतो, की जे तुम्ही आता पुढच्या वाक्यात बघणार आहात. माधवी जसे ते पुढचं करता का वाक्य? हो, ठीक आहे. हा, वाचा. भोजनम आनय. भोजनम आनय, हा, जेवण बघा आण. आता इथे बरोबर आहे. आता बघा इथे भोजनम हा, मधला म जो होता तो पायमोड्या म तसाच्या तसा पाय राहिला, मोडे, कारण की पुढे हो. आ आलेला आहे आनय, बरोबर आहे. आणि आ हा आपला स्वर आहे, बरं आहे. बरोबर. पण आता बरोबर. तुम्ही ना व्याकरणाकडे खूप डिटेल आणि हे जे नियम आहेत ना ते पुढे पुढे अवघड होणार आहेत आणि तुम्हाला अवघड सोडवायची आणि लक्षात ठेवायची सवय होणार आहे. पण आता एकदम आपण मोठा घास नको घ्यायला. हम्म. त्यामुळे आता तुमच्या पातळीवर जरी तुम्ही भोजनम वर अनुस्वार दिला असता आणि पुढे आनय म्हणलं असतं तरी देखील चालणार आहे. ठीक आहे. हा, पुढे जाऊ आपण. हा, पुढचं लताताई झाले, माधवी दसेताई झाले, आता राजश्रीताई फडणीस. त्वम नृत्य, तू नाच. हम्म, पुरस्तात चल, समोर चाल, पुढे बरोबर चाल. बरोबर बरोबर. पुढे आहेत वैजंतीताई जोशी. तत्र तिष्ठ, तेथे थांब, हम्म, उपरी पश्य, वर पहा. बरोबर. आणि इकडे ना आपण ऱ्हस्व आणि दीर्घाकडे लक्ष द्यायचंय बरं का सगळ्यांनी. हम्म, हम्म. हम्म. हा, म्हणजे जेव्हा दीर्घ असेल तेव्हा आपण ते लांबवायचंय. लांब व्हायचं. हा, आणि उपरी मधला आता ऱ्हस्व आहे त्यामुळे तो उपरी. हा जर का दुसरा असता तो उपरी, असं थोडस आपण हेल काढतो, बरोबर. बरोबर. तर ऱ्हस्व दीर्घाच्या मात्र चुका सगळ्यांनी करायच्या नाहीयेत. ऱ्हस्व दीर्घाकडे काटेकोरपणे लक्ष द्यायचंय, कारण की या अनुषंगाने आपल्याला मराठीचं व्याकरणही आपलं सुधरून जाईल. आपण जे आजपर्यंत अनेक चुका करत राहिलो, मराठी चुकीचं लिहित गेलो, तर ते पण आता आपल्याला दुरुस्त करायची ही संधी मिळाली. ईश्वराने आपल्याला ही पण संधी दिली आहे. ठीक आहे. अच्छा, आता कोण झालं होतं? वैजंतीताई जोशी झाल्या होत्या. आता विद्याताई तांडोलकर. विद्याताई तुम्ही बोलाल का? तेंडोलकर. विद्याताई. बर, ठीक आहे, आपण पुढे जाऊ. पुढे आहेत अपर्णाताई बर्वे. सूर्यम पश्य, सूर्याकडे पहा. एक मिनिट, मी पुढचं घेतो म्हणजे मग तुम्हाला तो पुढचं आता ठीक आहे, पण हा अभ्यास आहे त्यामुळे आपण इथेच थांबूयात. आता इथे काय केलंय बघा, त्यांनी काय म्हणलेलं आहे की खालील शब्दांच्या साह्याने 2-2 वाक्य बनवा. हा, शब्द आहे पुरस्तात. तर अपर्णाताई तुम्ही वाचा त्याची 2 वाक्य. पुरस्तात, पुरस्तात पश्य, पुरस्तात गच्छ. हा, अर्थ सांगा बघू, तुम्हाला न बघता येतोय का बघा. समोर पहा, हा, समोर जा. बरोबर.
पुढे कोण होतं? आपण आता नंतर विद्याताई आल्या का परत? विद्याताई? बर, ठीक आहे. आता एरा म्हणून आहेत. सर इरा. इरा. अच्छा, इरा. बर, ओके. ही आपली छोटी मैत्रीण दिसते वर्गामध्ये. हो. हा, तू कितवीत आहेस बाळा? 6th मध्ये. अरे बापरे, खूप मोठी आहेस. बापरे. बर. आणि आमच्या सगळ्यांपेक्षा म्हणजे तू फास्ट आणि हुशार असेल. हो, तिची एक मैत्रीण पण आहे ती वेदाश्री. दोघी अरे वा. मैत्रिणीच आहेत. हम्म. अच्छा, चल मग इरा, आता दुसरा वाक्यातला शब्द वाच आणि त्याची दोन्ही वाक्य वाच. धस्तात पश्य. अधस्तात गच्छ म्हणजे मागे जा आणि अधस्तात पश्य म्हणजे मागे बघ. हा, आता अधस्तात म्हणजे खाली बाळा. ठीक आहे, खाली. खाली जा आणि खाली पहा. ओके, अधस्तात म्हणजे खाली. हो. आपण मराठीत एक शब्द आहे बघा, अधोगती म्हणून. कोणाला आठवतं का? आता इराला माहिती नसेल, कदाचित ती लहान आहे म्हणून, पण मोठे सगळे जे लोक आहेत आपल्या वर्गात त्यांना अधोगती हा शब्द माहिती आहे. त्यातला जो अध याच्यावरून तो अधोगती असा पुढे शब्द बनलेला आहे. हो, माहित आहे. ठीक आहे, चला पुढचं आता कोण घेणार आहे आपल्याला? हा, काय म्हणत होतात कोण? अच्छा, कपिलजी, पुढचं वाक्य वाचाल. यानम यानम आनय यानम नय यानम रक्ष. हा, आता तुम्हाला साधारणतः अर्थ सांगता येईल यानम आणायचा? गाडी आण, हा गाडी ने हा, आणि गाडीचं रक्षण कर. बरोबर आहे. आता कसं होतं ना, आपण बघा मराठीत आपण कर 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 असं पण खूप कित्येक क्रियापदांना वापरतो बघा. रक्षण कर, हे कर, ते कर. पण आपण अशी पण बऱ्याच वेळेला करू शकतो बरं का, एखाद्या गोष्टीची वाक्यरचना, की यानाला रक्ष, देवाला पूज. आपण नेहमी म्हणतो देवाची पूजा कर, पण देवाला पूज असं जरी म्हणलं तरी मराठीत बरोबर आहे. आपण तसं बोलत नाही आजकाल, पण ते बोललं तर काही चुकीचं नाही. म्हणजे सगळीकडे कर 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 करायची गरज नाही. इथे कोणी कर्मर कर वगैरे नाहीत ना, त्यांना अपमान वाटेल. नाही. अरे पण अपशंकर तुम्हीच स्वतः आहात की. आपल्याकडे गावाचं नाव घेतलं आणि शेवटी कर लावलं की होतं ना ते. हा, पण आपण खूपच कर कर करतो नाही का? बर, ठीक आहे, चला आपण पुढचं घेऊयात. आता इरा झाली होती आणि कपिलजी पण झाले होते. आता माधवी, तुमचं पहिलं नाव मला दिसते पण मला आडनाव नाही दिसत आहे. मी अपडेट करते. हा, एकदा नावं तुमची जरा पूर्ण आली ना, म्हणजे तुमचं नाव आणि तुमच्या नंतरचं आडनाव, तर खूप बरं पडेल आपल्याला. कारण की मला आठवतंय माधुरी कुलकर्णी नावाच्या किमान 3 ते 4 सरांच्याच विविध वर्गांमध्ये बायका आहेत. म्हणजे आता आम्ही शेवटी सरांना म्हणलं की माधवी कुलकर्णी कोविद, माधवी कुलकर्णी प्रवेश वगैरे असं काहीतरी नावं द्यायला पाहिजेत त्यांना. हा, ठीक आहे, चला पुढे. मग माधवीताई तुम्ही सांगा. तत्र तत्र पठ तत्र गच्छ. हा, अर्थ सांगा. तत्र म्हणजे तिथे, बरोबर आहे? हो हो. ओके. तत्र गच्छ म्हणजे तिथे जा. हा, आणि पठ तत्र म्हणजे पठ पाठांतर, वाचन. पाठांतर नाही, पठ म्हणजे शिकणे किंवा वाचणे, असं दोन्ही अर्थी होतो. वाचन. पण मग आता तिथे वाचणे कसं होईल? हा, म्हणजे वाच. तिथे वाच असं आपण तिथे म्हणतो. म्हणजे वाच. आता ओके. एक विचार करा, तुमची आई तुम्हाला तिने पुस्तक दिलं आणि सांगितलं हे अभ्यासाचं पुस्तक घे, जा आणि तिथे वाच. ती सांगेल की नाही तुम्हाला की जा तिकडे, तसंच आहे. तिथे खुर्ची ठेवली आहे, तिथे बस आणि तिथे वाच. बरोबर झालं वाक्य मराठीतलं? हो. हा, ठीक आहे, पुढे 5. आता वाचू मी? कपिलजी झालं. आता निशिगंधाजी साठे. सर जी वगैरे नको म्हणायला असं वाटतंय मला.
मी म्हणतो कारण की आपल्याला वर्गामध्ये सर्वांचा मान ठेवायचा आहे. हो म्हणजे निशिगंधासाठी पुरेसं आहे. हरकत नाही, आता सवय करून घ्या. बर. पुनः पुनः आगच्छ पुनः लिख. पुनः म्हणजे परत, वारंवार. तेव्हा पुनः आगच्छ म्हणजे परत ये किंवा पुन्हा ये, आणि पुनः लिख म्हणजे परत लिही किंवा पुन्हा लिही. पुन्हा लिही. बरोबर, ठीक आहे. आता पुढे आहेत रुपालीजी. मी पुढच्या स्लाइडवर जातोय. हा, वाचा, पहिलं वाक्य वाचा. आता आपल्याला मराठी वाक्य वाचायचंय, हिंदी नाही वाचलं तरी चालेल. आणि आपल्याला त्याचं संस्कृत मधलं वाक्य दिलंय, ते तुम्हाला उत्तरासकट दिलेलं आहे, तरी वाचलं तरी हरकत नाही. कारण की आता एकदम तुम्हाला पटकीने हे वाक्य करणंही अवघड जाईल. येथे गाडी आणू नको, म्हणजे अत्र यानम मा आनय. बरोबर. मा अत्र म्हणजे नको. येथे. बरोबर आहे. नको म्हणजे मा. गाडी म्हणजे यानम. अणू म्हणजे आनय. निदान एक तरी आपल्याला जोड्या लावता येतात. बरोबर आहे, शब्दांच्या आणि वाक्यात, म्हणजे संस्कृत शब्द आणि मराठी शब्द. एक वेगळं वाक्य करू का? हो, जरूर करा. तत्र यानम तिष्ठती, म्हणजे तिथे गाडी उभी आहे. हा, वाक्य बरोबर आहे. पण म्हणजे तुम्ही वर्गाच्या खूप आता पुढे गेलेला, तर जरा थोडं आपण सगळ्यांसाठी मागे यायला लागणार आहे ना. नाही, ठीक आहे. माझं बेसिक शाळेत शिकून झालंय, खूप वर्षांची गॅप आहे मध्ये, म्हणून फक्त कन्फर्म करायचं होतं की बरोबर आहे का. अगदी बरोबर आहे तुमचं. बर, पुढे. आणि तुमचं हे जे शिक्षण आहे ते तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहे. हो. हा, छाया कवडे ताई आहेत का? छाया ताई, तुम्ही गेल्या वेळी बोलायचा प्रयत्न केलात पण आवाज नाही आला. हो, मला आवाज येतोय छाया ताई, तुम्ही बोला. हो. हा, घरी ये. आणि त्याचं संस्कृत वाक्य काय झालं? दादा, एक मिनिट. बाकी सगळ्यांचं का बरं, म्हणजे मायक्रोफोन सगळे ऑन आहेत सगळ्यांचे. आपलं काय ठरलं होतं, सगळ्यांनी म्यूट वर राहायचं आणि एकाने बोलायचंय. आणि जेव्हा आपण बोलतोय तेव्हा मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी म्यूट मधनं बाहेर यायचंय. छायाताई. हा, घरी ये हे मला ऐकू आलं, पुढचं संस्कृत मधलं वाक्य नाही ऐकू आलं. गृहं पश्च. गृहम आगच्छ. ठीक आहे. हा, ठीक आहे. ओके, चला पुढे कोण आहेत आता? वैजयंतीताई जोशी. वैजयंतीताई जोशी, तुम्ही घेताय का पुढचं वाक्य? समोर थांब, पुरस्तात तिष्ठ. बरोबर. पुढचं कोण घेणार आहे आता? अपर्णाताई बर्वे. वर ये, उपरी आगच्छ. बरोबर, ठीक आहे. पुढचं वाक्य कोण घेणार आहे? अपर्णाताई झाल्या. इरा आहे आता आपली. हो सर. खाली जा, अधस्तात गच्छ. बरोबर. पुढचं आपण दादा, मी एक बोलू का? हा, बोला. आता हे जे आहे की घरी ये, गृहम आगच्छ. तर आपल्याला जेव्हा आदरार्थी बोलायचं असतं, घरी या, त्यावेळेला काय वापरायचं? आता तुम्हाला खरं सांगू की आपल्याला आदरार्थी बोलायला देवल सर तुम्हाला जवळजवळ प्रवेशच्या शेवटाला आदरार्थी बोलायला शिकवणार आहेत.
बर चालेल. ओके. हा, तर तोपर्यंत आपण अरे तुरे निदान संस्कृत मध्ये तरी करूयात. लोकांचा आदर नको ठेवायला आता. ओके चालेल. हा, तात्पुरता. तरी पण ह्या स्टेजला आगच्छ हे दोन्हीला पण चालतं. हा, नरार्थी हो असो, का? पुल्लिंगी असो, स्त्रीलिंगी असो. हम्म. म्हणून आगच्छ म्हणजे तू ये, तुम्ही या, सगळ्यालाच. अच्छा. कोणालाही तुम्ही वापरू शकता. हो हो. हो 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 हो. हे क्रियापद आहे. म्हणजे मराठी सारखं क्रियापद होत नाहीत बरं का ताई याच्यात. की आपण कसं तो आला आणि ती आली आहे ना, तर संस्कृत हा. मध्ये कुठलंही लिंग जरी असेल कर्त्याचं, तरी त्याच्यामुळे क्रियापदाचं रूप बदलत नाही. अच्छा. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तो गेला, ती गेला आणि ते गेला, असं असं काहीसं होतं संस्कृतमध्ये. ठीक आहे. लिंगानुसार ओके. क्रियापदाचं रूप बदलत नाही. ठीक आहे. आता कोण झालं होतं? माझ्या मते इरा नंतर आता कपिलजी आहेत. कुठे होतो आपण? वर ये झालं का? आपण गृहम आगच्छ झालं होतं आणि पुरस्तात चाललेलं आहे. समोर थांब. समोर थांब, पुरस्तात तिष्ठ. बरोबर. कपिलजी नंतर लताताई आहेत. मध्ये राहिल्या वाटतं मग अशी लताताई. वर ये उपरी आगच्छ. बरोबर. पुढे आहेत माधवीताई. खाली जा, अधस्तात गच्छ. बरोबर. आता एक क्युरिओसिटी म्हणून बरं का, कोण लताताई तुम्हीच सांगा की हे जर का मी खाली उभा असेल आणि मी जर का वरती माझी पत्नी उभी असेल गॅलरीमध्ये आणि मी तिला जर म्हणलो की खाली ये, तर कसं म्हणेन मी? पुरस्तात नाही, गच्छ. अधस्तात. मी खाली उभा आहे, अधस- पत्नी गॅलरीमध्ये उभी आहे. खाली वरच्या. अधस्तात अधस्तात आगच्छ. आगच्छ. बरोबर. आता तुम्हाला बरोबर डायरेक्शनचा बरोबर सेन्स आला. आगच्छ. करेक्ट. कळलं? कारण की मी पत्नीला खाली बोलवतोय. हा. आलं, बरोबर आलं. पुढे आहेत माधवीजी ढसे. तू तेथे थांबू नकोस. तत्र मा धाव. हा, धाव म्हणजे धाव आपलं. धाव. हा. बरोबर आहे. हो बरोबर आहे. हा, पुढे कोण घेणार आहे आता? निशिगंधाजी साठे. हा, सांगते. आता तू नाच. त्वम इदानीं नृत्य. हा, आता इथे बघा तुम्ही की इदानीम हा शब्द जो आहे तो आपल्याला वेळ दाखवतो. बरोबर आहे. हो. आत्ता या अर्थी येतो. बरोबर आहे. तर इदानीम हा वाक्यामध्ये बदलत नाही. म्हणजे या वाक्यामधला कर्ता कर्म कोणी जरी असलं तरी आत्ता आपण म्हणलो तर त्या वाक्यात कर्ता स्त्रीलिंगी असो ना तर पुल्लिंगी असो, काही फरक पडत नाही. बरोबर. अव्यय आहे, अव्यय. हा, तर असे काही शब्द आहेत, याला पुढे जाऊन तुम्ही शिकाल त्याला अव्यय म्हणतात. अव्ययाचा थोडक्यात सोपा सरळ अर्थ म्हणजे ज्याचा व्यय होत नाही असं, म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत. तेच बदल होत. हा, आपण बघा व्यय करणे म्हणजे खर्च करणे असा एक अर्थ आहे आपल्या मराठीत. बरोबर आहे. पण तसं नाही. व्यय याचा इथे अर्थ होतो बदल होणे आणि अव्यय म्हणजे बदल होत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. काही काही शब्द आहेत पुरस्तात, अधस्तात, हे सगळे अव्यय आहेत. कारण की हे आपल्याला दिशा किंवा दिशेकडे दिशादर्शक आहेत. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. आठवं आणि आहेत आता राजश्रीताई फडणीस. येथे नाचू नको, अत्र मा नृत्य. बरोबर. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मुलांना कायम हे सांगत आला असाल ना, इथे नाचू नकोस, जा अभ्यास कर. पुढे 9वं वाक्य ते घ्यायचंय रुपालीजी अपशंकर. समोर ये, पुरस्तात आगच्छ. बरोबर. पुढचं 10वं आहे विद्याताई तेंडोलकर.
नेहमी खरे बोल, सदा सत्यम वद. बरोबर. आपण सकाळी म्हणतो ना, सदा सर्वदा योग तुझा घडावा, त्यातला हा शब्द आहे बघा, सदा, नेहमी. हा, चला पुढचा. वैजयंतीजी जोशी आहेत पुढे. वर आणि खाली पहा. हा, ग्रस्तात अधस्तात च पश्य. हा. आता काल बघा दिलीपजींनी आपल्याला सांगितलं होतं की संस्कृतमध्ये जेव्हा आपण अनेक शब्द बोलतो आणि आपण जिथे आणि वापरतो ना 2 शब्दांमध्ये, तर तिथे च हा नेहमी सगळ्यात शेवट असतो. म्हणजे मुलगा आणि मुलगी, तर आणि यातला जो आहे ना, जसा तो मुलगा आणि मुलगी या दोघांच्या मध्ये येतो ना, त्याऐवजी संस्कृतमध्ये मुलगा मुलगी आणि अशा प्रकारे ते वाक्य बनतं. ठीक आहे. ही संस्कृतची लिहायची पद्धत आहे. त्याच्यामध्ये व्याकरण दृष्ट्या म्हणाल तर तुम्ही च मध्ये लिहिला तरी ते चुकीचं नाही, पण बोली संस्कृत मध्ये च हा नेहमी नंतर येतो. ठीक आहे. राहिले लक्षात की आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्द, म्हणजे आता समजा फळ, फूल, रंग, वस्तू आणि असं काहीतरी म्हणतो आपण, राईट? तर मध्ये आणि घालतो बघा आपण, अगदी सगळ्यात शेवट काय असेल त्याच्या. पण संस्कृतमध्ये शेवटचाही शब्द आपण सांगतो, म्हणजे फळ, फूल, रंग, वस्तू आणि असं म्हणल्यासारखं होतं. चला 12वा बघू आपण वाक्य. कोण आहेत आता यावेळेला? छायाताई कवडे. छायाताई, बर ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. अजून आपल्याकडे 3 मिनिटं आहेत संपायला आपला वर्ग. अपर्णाताई बर्वे. वर पाहू नको, उपरी मा पश्य. बरोबर. आता इरा आहे, 13वं वाक्य. तू पुन्हा धावू नको, त्वम पुनः मा धाव. मस्त. 14वं. आता कपिलजी आहेत. आता भोजन कर, इदानीम भोजनम कुरु. बरोबर. बघा इदानीम आत्ता हा शब्द आला बघा. 15वं वाक्य, पण ते घेतील आता लताताई घेतील. नंतर पाणी पी, पश्चात जलम पिब. हा ठीक आहे. पश्चात जलम पिब. बरोबर. आपण पुढे जाऊया. तर इथे काय सांगितलंय? मराठी क्रियापदांच्या जागी संस्कृत क्रियापद ठेवायची आहेत. आता तुम्ही हिंदी आणि पुढचं जरी वाक्य इंग्लिश मधलं नाही बघितलं तरी चालेल. हा, मला तर पहिलं वाक्य. हा बोला. मागच्या याच्यावरती एक प्रश्न होता. हा बोला. हा, मी स्लाइड दाखवतो. इथेच होता का? हो, इथंच. नंतर पाणी पी जे होतं ते पश्चात जलम पिबक झालं, पण पाणी नंतर पी असतं तर जलम पश्चात पिब झालं असतं का? तुम्ही शब्दाचा क्रम संस्कृत मध्ये कसाही ठेवू शकता, लक्षात घ्या. मराठीमध्ये आपण त्याचा अर्थ आणि त्याचा टोन बदलू शकतो, पण पाणी नंतर पी किंवा नंतर पाणी पी, प्यायची क्रिया नंतरच करायला सांगतोय. म्हणजे आत्ताची जी घटका आहे त्यापेक्षा नंतरच्या घटकेला सांगतोय. बरोबर. म्हणजे तुम्ही मराठीत देखील पाणी नंतर पी म्हणलात तरी फरक नसता पडला. आणि संस्कृत मध्ये आपल्याला ही त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही शब्दांचा क्रम कसाही ठेवलात तरी वाक्याचा अर्थ तोच येतो. म्हणजे हेच वाक्य तुम्ही पिब पश्चात जलम म्हणलं असतात तरी संस्कृत मध्ये चुकीचं नाही.
कदाचित बोली संस्कृत मध्ये एखाद्याला पटकीनी लक्षात यायला वेळ लागेल, एवढंच. ठीक आहे. अच्छा, बरं. पण आपल्याकडे 1 मिनिट राहिलेलं आहे. 1 मिनिटामध्ये आता आपल्याला ही काही स्लाइड संपवता येणार नाहीये आणि मी उरकायचं म्हणून उरकणार नाहीये. तर आपण आतापर्यंत ह्याच्यावर काही कोणाला लास्ट मिनिट काही वाटतंय का? बरोबर सांगता.